कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु कुंडा महाराज की जय श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय श्री सिद्ध सिंहासन पीठ की अखंडानंद रूपाय विज्ञान प्रदायिने भवद्भान्त दिनेशाय गुरुवे नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मीनर्तनरङ्गभूमिरसनां संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करञ्च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। परमार्थात्मनिष्ठं यत् सर्ववेदान्तनिश्चितं तमोपनुद्धिया ज्ञानं तदेतत् कथितं मया प्रागात्मबोधात् बोधोऽयं बाह्यवस्तूपसर्जनः प्रध्वस्थाखिलसंसार आत्मकालम्बनः श्रुतेः। प्रत्याचक्षाण आहातो यथेष्टाचरणं हरिः यस्य सर्वे समारंभाः प्रकाशं चेति सर्वदृक् यो हि यत्र विरक्तः स्यान्नासौ तस्मै प्रवर्तते लोकत्रय विरक्तत्वान् मुमुक्षुः किमति हते। इमं ग्रन्थमुपादित सुरमानित्वादिसाधनः यत्नतः स्यान्न दुर्वृत्तः प्रत्यग्धर्मानुबोह्ययम् निरस्तः सर्वकर्माणः प्रत्यक्प्रवणबुद्धयः निष्कामा यतयः शान्ता जानन्तीदं यथोदितम्। श्रीमच्छङ्करपादपद्मयुगलं संसेव्य लब्धोचिवान् ज्ञानं पारमहंसमेतदमलं स्वान्तान्धकारापनुत् मा भूदत्र विरोधिनी मतिरतः सद्भिः परीक्षं बुधैः सर्वत्रैव विशुद्धये मतमिदं सन्तः परं कारणम्। सम्बन्धो किर्यं साध्वी प्रतिश्लोकमुदावृता नैष्कर्म्यसिद्धेर्ज्ञात्वेमां व्याख्यातासौ भवेद् ध्रुवम्। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमच्छंकर पूज्यपादशिष्य श्री सुरेश्वराचार्य विरचितायां नैष्कर्म्य सिद्धिः। नैष्कर्म्य सिद्धीच्या सांगतेचा आजचा आपला पाठ आहे। परमार्थ मार्गाची असलेली सांगता ही परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने असते। ज्या ज्या वेळी व्यक्ती परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होईल त्यावेळी सांगता त्या ठिकाणाची झालेली आहे असं मान्य करावं लागतं व तसा सिद्धांत असल्या कारणानं त्या अशा असलेल्या सिद्धांताला अनुसरून सगळा असलेला मोक्षाच्या प्राप्तीचा खटाटोप सिद्धांताची मांडणी नैष्कर्म्य भावाची प्राप्ती नैष्कर्म्याची सिद्धी आत्मयथार्थ लाभ आत्मयथार्थ प्रमा ही होऊन त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व काही सांगितलेल्या गोष्टींचा ज्या सापेक्षतेने सांगितलेल्या गोष्टी असतील अथवा कोणत्याही आधाराने सांगितलेल्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून
जसं ते आहे त्या अशा असलेल्या भावनेमध्ये, त्याच्या असलेल्या स्वरूपामध्ये स्थित होणं, तिथपर्यंतचा मार्ग सुरेश्वराचार्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. साधारण असलेल्या मुमुक्षू पासून सुरुवात करून, साधारण मुमुक्षू अर्थात सर्वच मुमुक्षू आहेत, सर्वांनाच मोक्षाची सुखाची कामना आहे, या एका असलेल्या अनुमानावरून सगळ्यांच्या ठिकाणी मुमुक्षुता सिद्ध करून सगळेच जण मुमुक्षु आहेत म्हणून त्या मुमुक्षूचंही उत्थान करीत त्याच्या ठिकाणीही अधिकार प्राप्तीपूर्वक श्रवण मनन निधिध्यासनादिकांच्या माध्यमाने आणि तत्वम पदार्थ शोधनाच्या साह्यानं अन्वय व्यतिरेकाचं सातत्याने असलेलं स्मरण करीत अन्वय व्यतिरेक नावाचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राची उपयुक्तता समजावून घेऊन, समजून देऊन त्या प्रत्येक असलेल्या गोष्टींच्या संबंधाने विचार करून अधिकारी असलेल्या साधकाला आत्मतत्वापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग सुरेश्वराचार्यांनी या ठिकाणी प्रशस्त केला. हे प्राशस्त सुरेश्वराचार्यांचं निराळ आहे. अनेक ग्रंथ वेदांताचे जरी उपलब्ध असतील तरी जायचा जो मार्ग आहे, प्रतिपादनाचा जो मार्ग आहे, अनुभवाचा जो मार्ग आहे, तो मार्ग मात्र सुरेश्वराचार्यांसारखा निश्चित स्वरूपाचा नाही. सुरेश्वराचार्य हे शंकराचार्यांचे साक्षात शिष्य आहेत. शंकराचार्यांच्या समोर लिहिलेला ग्रंथ आहे, शंकराचार्यांना निवेदित केलेला ग्रंथ आहे. आणि शंकराचार्यांनी स्वतः साधू साधू म्हणून ज्या ग्रंथाची प्रशंसा केली तो हा ग्रंथ. आत्मलाभ झालेल्या व्यक्तीने स्वतःचा अनुभव काय आहे, आत्मानुभव काय आहे, अमृतानुभव काय आहे, तो अनुभवामृत या पद्धतीत गुरूंच्या समोर मांडलेला आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृताचं महात्म्य गुरुही उपस्थित आहेत आणि गुरूंच्या असलेल्या प्रश्नाचं उत्तरही आहे आणि महाराज स्वतः सांगतायत, त्या अशा असलेल्या धर्तीवर त्याच परंपरेत, त्याच गुरु परंपरेत पूर्वीही झालेली घटना ही शंकराचार्य आणि सुरेश्वराचार्य या जोडीची महा असा असलेला महनीय ग्रंथ असल्या कारणानं त्यांनी जे जे प्रतिपादलं, त्यांनी जे जे कथन केलं ती मात्र गोष्ट वेदशास्त्र संमत आहेच आहे. गुरुसंमत ही मात्र गोष्ट निश्चित वेगळी आहे, विलक्षण आहे. कारण का ज्यांनी ते ज्ञान दिलं, सगळ्या असलेल्या वेदशास्त्रांची संमती तपासून दिलं आणि जशाला तसं ते उपस्थित झालं याची खात्री, याच्यावर सही करणारे हे वेदशास्त्राधिक ग्रंथ नाही, हे कोणताही दुसरं नाही, हे सांगणारे फक्त गुरु आहे. त्या संबंधाचा विचार करीत असताना जन्य जनक भावरूप संबंधाचा विचार हा ग्रंथाचा आणि ज्ञानाच्या संबंधाने केला. ग्रंथ ज्ञान देतो, मग ग्रंथ जनक आहे आणि ज्ञान जन्य ग्रंथापासून निर्माण झालं. होऊ शकतं का असं? होऊ शकत नाही. कोणताही ग्रंथ आणावा आणि तो वाचावा आणि आम्हाला ज्ञान प्राप्त झालं असं होतच नाही. अशी परंपरा चालू झाली असल्या कारणानं सगळीकडे भ्रष्टता निर्माण झाली. मुख्य कारण ते मग जन्य जनक भाव संबंध ग्रंथाचा आणि ज्ञानाचा तर सांगितलाच आहे, शास्त्र सिद्धच आहे. प्रस्थापित कधी होतो याचा विचार जर केला तर ग्रंथ आणि ज्ञान याच्यामध्ये ज्ञान करून देणारा, सांगणारा कोणीतरी एक महात्मा लागतो की ज्याला गुरु म्हणतो. मग ते संक्रमण होतं. ग्रंथात लाख ज्ञान आहे पण ते पुस्तकस्तु या विद्या परहस्तगतम धनम. ज्यावेळी संकट उभारतं त्यावेळी पुस्तकातली विद्या कामाला येत नाही, दुसऱ्याच्या हातातलं धन कामाला येत नाही. माझ्या ठिकाणी असलेली विद्या, माझं धन कामाला येतं. तद्वत पुस्तक कोणत्याही पद्धतीत ज्ञान देऊ शकत नाही. जर मध्यात कोणीतरी एक गुरु जर नसेल तर त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे हे सामर्थ्य नाही. गुरु उपस्थित झाला की मग जन्य जनक भाव संबंधाची प्रतिष्ठा जशाला तशी होते. त्यामुळे गुरूंची संमती असलेला जो ग्रंथ भाग
जो ग्रंथ, जे तत्व, जो सिद्धांत, ते सिद्धांताची मांडण्याची प्रणाली, तिथे जी काही परंपरा घेतली आहे ती परंपरा वेदशास्त्र संमत असून गुरु संमत असणं ही मात्र गोष्ट निश्चित आहे. परंपरा अशी आहे, शंकराचार्यांच्या पुढे सुरेश्वराचार्यांनी सांगितला हा ग्रंथ, स्वतःचा अनुभव निवृत्तीनाथरायांपुढे ज्ञानोबारायांनी कथन केला. माझं सुदैव आणि सौभाग्य की मी माझ्या गुरुपुढे हा अनुवाद करतोय की जसा सुरेश्वराचार्यांचा आहे तो जशाला तसा करतोय. हा, ते ज्ञान आपलं नाही, तो अधिकार आपला नाही, पण स्थिती मात्र जशाला तशी आहे. ही सुहास्यता आहे. परंपरा एक सूत्री कार्यक्रमाने कशी चालते, इतके दिवस ही गोष्ट नाही लक्षात आली, पण आज कुलकर्णी काका म्हणाले आणि ती गोष्ट एकदम प्रकट. पहिल्या पाठालाही लक्षात आली नाही की हा ग्रंथ कुठे सांगितला जाईल. किंबहुना असे हा ग्रंथच कथन करीत असताना काही जुनी मंडळी की ती सांगतात की हा ग्रंथ पंढरपुरात ऐकला नाही. पहिल्या पाठाला एक संन्यासी महात्मा होता पाठ श्रवण करायला मागच्या चातुर्मासात. त्यांनी सांगितलं, म्हणजे बहुतेक सगळ्यांनी ऐकलं, वाराणसीला आम्ही जाऊन राहिलो, 40 वर्ष वाराणसीत आम्ही राहिलो. लहानपणी आम्ही वाराणसीत कोणत्या तरी पाठशाळेत हा ग्रंथ सांगत पूर्वी होते असं आम्ही ऐकलं. आता वाराणसीतही हा ग्रंथ कोणी सांगत नाही, कुणीतरी ग्रंथ हा सांगतंय आणि ऐकण्याची इच्छा होती म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. ग्रंथ दुर्मिळ आहे, ग्रंथ कठीण आहे. का कठीण आहे? ग्रंथ त्याच्यामध्ये तत्वज्ञान सांगणारे लोक कमी झालेत म्हणून कठीण आहेत, किंवा विद्वान लोक कमी झालेत म्हणून कठीण आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. या ग्रंथाची अपेक्षा आहे की गुरु समोर पाहिजे, आणि गुरु समोर असेल तर तो कथन होईल. या ग्रंथाची अपेक्षा तशी दिसते आणि सिद्ध होते. तो ग्रंथ मला सांगण्याचं भाग्य मिळतंय, माझं कर्तृत्व नाही, ही गोष्ट आत्ता लक्षात येते. हे सुद्धा महान भाग. परंपरा कुठेतरी आहे. माऊली म्हणतात ना, भाष्यकारा ते वाट पुसतो. शंकराचार्यांना मी वाट विचारतो की कसं पुढे जायचंय. सुरेश्वराचार्यही शंकराचार्यांना वाट विचारतो कसं पुढे जायचं. गुरुतत्व आहे. आणि या ग्रंथाची ज्यावेळी विचारणा झाली, आता पुढे काय विचारसागर संपला होता, आणि हा आता कोणता ग्रंथ घ्यायचा. निश्चित तत्वज्ञानाचा ग्रंथ आपल्याला सांगायचा आहे. संत सेवा काय, हीच संत सेवा आहे. संतांनी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगितलं नाही. संतांना अभिप्रेत हेच आहे. मग निश्चित असलेली गोष्ट आहे की अद्वैत ज्ञान वर्धन करणारी आणि पूर्वीपासून आलेल्या या परंपरेप्रमाणे चालणारी पाठ पद्धती आपली जशाला तशी चालली पाहिजे. जे काही लोक असतील ते जिज्ञासू वर्गाची अपेक्षा आहे. जिज्ञासू कमीच असतात. हुशार लोक जगात किती असतात? हुशार कमीच असतात. संत किती असतात जगात? कमी असतात, मुठभर. पण उपयुक्तता त्यांचीच आहे. जिज्ञासू जेवढा आहे तेवढा पुढे असला म्हणजे काम बघतं. ऐकणारा पुढे पाहिजे. नाहीतरी शंकराचार्यांनी सुरेश्वराचार्यांनाच बोध केला. येऊन जाऊन 4 शिष्य तर प्रमुख झाले ना शंकराचार्यांचे. सद्गुरु गुंडामहाराजांचा विचार जरी केला तरी त्यांचे साक्षात आता सिद्ध झालेल्या या गोष्टींचा विचार आहे. एक कल्पना यावी म्हणून आपल्याला ती गोष्ट सांगतो. त्यांची मोजकीच शिष्य होते की जे आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचले. मग मोजकीच मंडळी असतात. जिज्ञासू जास्ती नसतात, जिज्ञासू कमीच. मुमुक्षु सगळं जग म्हणून प्रतिपादलं जरी शास्त्राने, तरी जिज्ञासू वर्गाचा विचार करताना मुठभर लोक सापडतील. एवढी लक्षणा करून जिज्ञासूची व्याख्या करून बाजूला सारला प्रकार की जिज्ञासू फार कमी आहे. तो एखादा उपस्थित असला म्हणजे हे काम पुढे जातं. कोण कोण उपस्थित पाहिजेत या ग्रंथासाठी म्हणून? गुरु उपस्थित पाहिजे, सांगणारा शिष्य उपस्थित पाहिजे, आणि एक जिज्ञासू श्रोता उपस्थित पाहिजेत. ही तिन्ही गोष्टी
प्रत्यक्षत्वानी पहिल्या पाठापासून जुळून आले. गुरुवर्य महाराज उपस्थित आहेत, गुरु आहेत, मी शिष्य आहे, उपस्थित आहे, आणि एक जिज्ञासू श्रोता समोर साक्षात उपस्थित पाहिजे. साक्षात उपस्थित म्हणून आमचे सुहास काका कुलकर्णी वास्तविक ते महाराजांचे वर्गमित्र आहे. म्हणजे ते गुरुतुल्य पितातुल्य असे, पण जिज्ञासूपणा असा आहे, श्रवणाची इच्छा अशी आहे की ती श्रवणाची इच्छा स्वतःचा सगळा मान सोडून खाली आसनावर बसून त्या ऐकण्यासाठी म्हणून प्रवृत्त करते. असा जिज्ञासूपणा आहे. जिज्ञासूत्व हे असंच. मी तिन्ही गोष्टी जुळल्या का जुळल्या नाही? जुळल्यानं मग ग्रंथसिद्धी निश्चित आहे. मग ती ग्रंथसिद्धी इथपर्यंत आहे, आणि त्याच्या जोडीला सगळे साक्षीदार म्हणून हे या माध्यमांनी, या चालू आहे माध्यम, त्या माध्यमांनी बरीच मंडळी आपली उपस्थित आहे. शंकराचार्यांचे शिष्य असलेले सुरेश्वराचार्य यांनी हा ग्रंथ प्रतिपादन केला. तत्वमसी महावाक्य विमर्श करून मोक्षप्राप्ती कशी होते, नैष्कर्म्य सिद्धी कशी होते, इथपर्यंत सुरेश्वराचार्य घेऊन आले. आणि सुरेश्वराचार्य शेवटाला म्हणतायत की मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय, जे सांगायचं होतं ते मी सांगून दिलेले. आता याच्या पुढे काय आहे? याच्या पुढे केवळ ज्ञानी अवस्था आहे, ज्ञानाची अवस्था, दुसरं तिसरं कोणतं नाही. सुरेश्वराचार्यांचा विवेक, सुरेश्वराचार्यांनी विवेक कसा जपला पाहिजे, कसा प्राप्त करून घेतला पाहिजे, वा कोणत्या पद्धतीत विवेकाची उच्चावस्था गाठली पाहिजे ही गोष्ट सांगतायत. ज्ञानी झाला मग जीवनमुक्तीचा व्यवहार झाला, जीवनमुक्त कसा, विधेयमुक्त कसा, त्याचा व्यवहार कसा, मग नैष्कर्म्य अवस्था कशी, हे सांगून स्वतःची वाणी थांबवली नाही, अलीकडच थांबवली वाणी. ही जाण्याची सोय, निर्देश केला. आता याच्या पुढे काय आहे? याच्या पुढे वेद सुद्धा विधी निषेधाची आज्ञा करीत नाही ज्ञानाला. आम्ही वाणीने काय वर्णन करावं? आधीच सुरेश्वराचार्य थांबतात आणि म्हणतात, आता मी जेवढं बोलायचे तेवढं बोललेलो आहे, आता काय बोलायचं? आता ज्ञानी महात्म्याची सेवा करायची. काय सेवा करायची? तो राहतो कसा, त्याची अवस्था काय आहे, तो कोणत्या पद्धतीचा असतो सांगत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात, शंका उपस्थापित होते की सगळं जगत अज्ञान कार्य, आणि अज्ञानाची ज्यावेळी निवृत्ती होते, मूल अज्ञान संपून जातं, आत्म्याविषयी असलेलं अज्ञानच निघून जातं, महावाक्याने निघून जातं, अभेद सिद्धी होते, अहम ब्रह्मास्मी इत्याकार अंतिम वृत्ती तयार होते, आणि त्याही वृत्तीचा त्याग होतो, ज्ञान रूपता त्याला प्राप्त होते, ब्रह्मरूप म्हणून तो महात्मा शिल्लक राहतो. अवशिष्ट राहणारा भाग जो आहे तो हाही व्यवहार संपतो. अवशिष्ट म्हणायचं काय, शिल्लक म्हणायचं काय, सगळेच व्यवहार शब्दाचे संपतात. लाचतोय ना शब्द, मागे येतोय ना शब्द, बाप उपेगी शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी तयाचाही संवादू येत नाही. माऊली म्हणतात, अरे इथे त्याचाही संवाद नाही, तोही इथे येऊ शकत नाही. स्मरणदान करण्यामध्ये प्रसिद्ध आहे. मग तत्वमसी महावाक्यापर्यंत पुढे शब्दही पुढे येत नाही. शब्द म्हणतो संपली मर्यादा. भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलं की जी तैतरीय श्रुती आहे, अजून कोणत्या उपनिषदात आलेली ती श्रुती, यतो वाचो निवर्तन्ते, संपला तिथं, तिथे दुसरं काही नाही. अशी असलेली जी स्थिती आहे, त्या अशा असलेल्या स्थितीतल्या महात्म्याला अनुभव काय आहे, त्याचा अनुभव तपासावा लागेल का नाही? का तपासावा लागतो? माझ्या दृष्टीने तो महात्मा निराळा आहे, आणि त्याच्या दृष्टीने हे आहे का नाही? ज्याचं अज्ञान निघून गेलं, मग अज्ञान कार्यही संपेल ना. अज्ञान निघून जाते, जगत संपलं पाहिजे. मग तो असा असलेला महात्मा अवशिष्ट राहतो काय, देहावर असतो काय, उपलब्ध होतो काय, खराच असतो काय, या गोष्टीचा विचार करताना सुरेश्वराचार्य सांगतात की अशा असलेल्या महात्म्याचं चिंतन करा, ज्याचं अज्ञान निवारण झालं, जगतही त्याच्यासाठी निवृत्त झाले नाही. जगताची कोणत्याही पद्धतीची सिद्धी स्वदृष्टीने, महात्म्याच्या दृष्टीने नाहीच, जगत नाहीच या गोष्टीचा निश्चय हा त्याचा होऊन
त्याच्या पुढे असलेल्या अवस्थेत तो पोचलेला आहे, त्याला कोणत्याही पद्धतीचा हा अनुभवच नाही, तो त्या अनुभवात राहतच नाही, त्याला जगताविषयी काही कोणती जिज्ञासाच नाही ना, इच्छाच नाही ना. इच्छा असतेच द्वितीयात, आणि हा जो एकत्वात प्राप्त झाला, इच्छा संपून गेली. मूल अज्ञान कारण जे आहे त्याचीच निवृत्ती झाली असल्या कारणानं त्याच्यापासून निर्माण होणारे जे कार्य आहेत त्यांची अवस्था कोणत्याही पद्धतीची नाही. मग असा असलेला महात्मा जगतामध्ये असतो काय? नसायला पाहिजेत ना. देह, स्थूल देह हा सुद्धा अज्ञानकारी का? अज्ञानकारी नाही, हाही अज्ञानकारी. पाप पुण्यमय आहे का? पाप पुण्यमय नाही, पाप पुण्यमय आहे. मग हे धर्माधर्मापासून आले का? आले नाही, आले ना. रमणीय बोधजन्याध्यास, अरमणीय बोधजन्याध्यास याच्यातून आले का? आले नाहीत, आले ना. भेदज्ञानातून आले का? आले नाहीत, आले ना. विपरीत ज्ञानाचा परिणाम म्हणून आहेत का? नाहीत, आहेत ना. अज्ञानाचा शेवटचा परिणाम म्हणून आहे का? नाही, आहे ना. तेच निघालं, हे कसं शिल्लक राहील? हेही शिल्लक राहणार नाही. जगत संपतंय म्हणता, मग देहाधिकांचा सुद्धा अंत झाला पाहिजे, सगळं संपलं पाहिजे. एक तो शिल्लक राहतो ना, एक ब्रह्म शिल्लक आहे, निश्चित शिल्लक आहे, निश्चित ते अवशिष्ट भाग आहे. मग त्याच्या रूपात तो जातो, स्वरूप ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेतो. हे शिल्लक राहता कामा नये. मग ज्ञानी महात्मा आहे, वर्तवणुकीचा विचार नंतर असतो काय, शिल्लक राहतो काय, या गोष्टीचा विचार करत असताना सुरेश्वराचार्य पहिल्यांदा जीवन मुक्तीचा विचार स्वीकारतात. जीवन मुक्ती धर्म काय हे सांगतात, जीवन मुक्ती पक्ष सिद्ध करतात. ज्ञानी महात्मा आहे, ज्ञान झालंय, पण तो ज्ञान झाल्या क्षणी ताबडतोब गेला पाहिजे, ज्ञान झाल्या क्षणी देह पडला पाहिजे. अशी अवस्था होते का निर्माण? तर सुरेश्वराचार्य या ठिकाणी सांगतात की देह पडावा आणि देह पडू नये अशा पद्धतीचा सापेक्ष व्यवहाराचं चिंतन निरपेक्ष असलेल्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या दृष्टीने करणंच विरुद्ध आहे. ही गोष्ट विरुद्ध आहे, हा पक्ष विरुद्ध आहे. सकाळच्या पाठामध्ये श्रवण केलं, अभाव भाव एका सत्तेत, सद आणि असद भिन्न आहे. आता असदची सत्ता मान्य करता का? मान्य करीत नाही. कसली का असना, काही का असना, ते आहे का नाही मान्य? मान्य आहे ना ते. आणि सद त्याच्याहून निराळ आहे, स्वतंत्र आहे. मग त्याची सत्ता आहे का? सत्ता नाही. मग आता दोघांचाही असलेला व्यवहार स्वतंत्र आहे. ज्याला असदाचा अनुभव येतोय त्याच्या दृष्टीने त्याची सत्ता मान्यच करावी लागेल. आणि जो सद्रूप झालाय तो तर आहेच आहे. म्हणजे असदरूपतेच्या सत्तेचा कोणत्याही पद्धतीचा विचार करणारा हा असतो का? असा नसतो. भक्ताचा विचार करा. सुख दुःखातीत झालेला असतो ना, त्याला देणं घेणं आहे काय सुख दुःखाचं? नाही. सुख झालं सुख, दुःख झालं दुःख, तो त्याच्याहून विलक्षण आहे ना. त्यामुळे देहादींच्या संदर्भाने असलेली उपस्थिती किंवा अनुपस्थिती, असलेपणा किंवा नसलेपणा, पडावा किंवा राहावा असा असलेला विचार त्या ज्ञानी महात्म्याच्या असलेल्या ज्ञानावर अवलंबून अजिबात नाही. तो कोणत्याही पद्धतीचा पक्ष त्याचा नाहीच. मग हे राहतं का? राहत नाही. प्रारब्ध कर्माचा विचार करा. हे कोणाचं आहे? ज्ञानापासून निर्माण झालं. ज्ञान हे कारण आहे का देहाला? ज्ञान हे कारण नाही. अज्ञान साक्षात कारण आहे का देहाला? अज्ञानही साक्षात कारण नाही. मागे आहे ना, मुळात आहे ना, साक्षात कारणता यालाही नाही. हे कार्य रूपात आहे का कारण रूपात आहे? कार्य रूपात आहे. कारण रूपाचं अज्ञान काढता, कार्य रूपाच्या असलेल्या या अज्ञान कार्याला, या देहादिकांना नष्ट व्हायला अवधी लागेल. यांचा तो विचार ज्ञानाच्या संबंधाने नाही. आणि जो ज्ञानाला सोडून सुद्धा पुढे गेला, तीही पायरी त्यांनी ओलांडली, सापेक्ष भावही टाकला आणि निरपेक्ष भावात जो गेला, त्या अशा असलेल्या महात्म्याच्या संबंधाने याचा विचार निश्चित नाही. म्हणजे मुख्य सिद्धांत पक्षाचा विचार केला तर कोणत्याही पद्धतीचा विचार देहादींच्या संदर्भाचा त्याचा तो नाहीच. मग देह राहील का नाही, कशाने आला याचा विचार करा. तिथल्या तिथं त्याची संगती लावा.
म्हणजे त्याची उपस्थिती आणि अनुपस्थिती इतरांच्या दृष्टीने सिद्ध होईल. स्वदृष्टीने कोणत्याही पद्धतीची सिद्धी असिद्धी हे नाहीच त्याची. देह आहे कुठून आला? प्रारब्ध कर्म. याला हेच उत्तर. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने या देहादिकांचं समाधान पाप पुण्यानं, मग ते पाप पुण्य कर्माधारित आहे ना. म्हणजे काय? कर्म फलाचा विषय हा. आणि जे जे म्हणून कर्मफल आहे प्राप्त मला झालेले, हे कर्मफल काय आहे? प्रारब्ध आहे. मग प्रारब्धानुसार होणारी या देहाची गती आहे, अंतिम गती आहे, पण या देहाची गती आहे. कोणत्याही पद्धतीत प्रारब्धाला सोडून हा देह होऊ शकतो. प्रारब्ध कार्य प्रारब्धापासून होतोय. मग या देहाच्या उपस्थितीचा आणि अनुपस्थितीचा व्यवहारच प्रारब्धाधीन आहे. मग त्याचं प्रारब्ध शिल्लक राहतं का? प्रारब्ध शिल्लक राहतं अथवा न राहतं ही गोष्ट कर्माची असल्या कारणानं त्या कर्म प्रांगणाचा विचार करा, कर्मदेशाचा विचार करा. ज्ञानाला आडवं येणारं कर्म असतं का? कर्माने मोक्ष होतो या विधानाची असिद्धी केली. कारण का? कर्म करीत करीत मोक्ष प्राप्त करून घेणं हा सिद्धांत चुकीचा आहे. कारण का? ते जुळत नाही. प्रतिबंधकता कर्माने जो मोक्ष प्राप्त होतो अशा कर्माला आहे. बाकीच्या कोणत्या कर्माची प्रतिबंधकता आहे का? जी क्रिया सहजी होते त्याच्या संबंधाने मोक्षाला काही प्रतिबंध निर्माण होतो का? ज्याच्यात अनासक्तता आहे त्या अनासक्त असलेल्या व्यवहाराने कोणत्याही पद्धतीत बाधा उत्पन्न होते का? बाधा उत्पन्न होते. मग प्रारब्ध राहतं का? राहत नाही. राहील न राहील, राहील न राहील निश्चित काही नाहीये. राहीलच पाहिजेत असंही विधान करता येत नाही, राहायलाच नको असंही विधान करता येत नाही. मग काय विधान करावं लागेल? जसं प्रारब्ध आहे त्या पद्धतीने देहाची उपस्थिती आहे. जसं आहे तसं. आपल्या प्रारब्धाचा विचार आपल्याला करता येत नाही. आपल्या प्रारब्धाचा विषय विचार विषय हा ज्ञानाचा नाही. मग निर्णय कोण लावणार? कुणीच लावू शकत नाही निर्णय. मग आता निर्णय लावायचा ठरला तर काय लावावं लागेल? जेवढं आहे तेवढं एवढंच लावावं लागेल. ईश्वराच्या सत्तेच्या दृष्टीने विचार करता का? ईश्वर लावेल ना निर्णय, त्याला माहिती ना सगळं. जो ज्ञानी झाला त्याच्या दृष्टीने जीवही काय आणि ईश्वरी काय उपाधीच सगळ्या संपलेल्या असल्या कारणानं एक जे ब्रह्म आहे त्या एकात तो स्थिर झाला ना. त्यामुळे ईश्वरही त्याला माहित नाही, जीवही त्याला माहित नाही, कोणते भावच त्याला माहित नाही. ज्ञानी असलेल्या महात्म्याच्या दृष्टीने हे सगळं भावना जीवन आहे असं समजा. ईश्वरी काय? भाव जीवनातला तो समजावं लागेल. जीवही काय? भाव जीवनातला समजावं लागेल. भावना झाली म्हणून जीवतोय. अज्ञानाची भावना झाली मग जीवतोय. सर्वज्ञतेची भावना झाली ईश्वरतोय. उपाधी तोच आहे ना. मग भावना प्रधान असलेल्यांचा प्रकार आहे आणि तो तर निरपेक्ष भावाला प्राप्त झाला. भावना त्याला कोणत्याही पद्धतीची असली नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, काहीच नाही. कोणत्याही पद्धतीची स्थिती नाही, भावना नाही, भाव नाही, काहीच नाही. तो एक आहे, एक आहे, एक आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं बोलताच येत नाही. मग जीवही नाही, ईश्वरही नाही. लावायची संगती कोणी? दुसरा संगती लावू शकत नाही कोणी. नाही, आम्हाला आमची संगती ईश्वर लावेल. तो ईश्वर बोलत नाही कधी, तो ईश्वर आपल्याला बोलणार नाही कधी. ही गोष्ट मात्र नित्य सिद्ध आहे. त्यामुळे प्रारब्ध कर्माची संगती अमुक अमुक पर्यंत आहे असं लावणं शक्य होत नाही. काही आंशिक स्वरूपाचं समजतं, पूर्ण समजत नसतं. ज्योतिषी असला, इतरांचं भविष्य सांगणारा असला, स्वतःचा अर्धा तास पुढचा कळतो का? नाही. म्हणजे खोटं आहे का शास्त्र? असं नाहीये. काही अंदाज घेण्याची पद्धती आहे. ज्यांनी जेवढा प्रश्न विचारला तेवढ्या प्रश्नाच्या अनुषंगाने भविष्य वर्तविण्याचा विचार त्या शास्त्राच्या ठिकाणी. यांनी स्वतः प्रश्न टाकला याचे याला कळेल. प्रत्येक गोष्टीचा प्रश्न टाकू शकतो का व्यक्ती? निश्चित टाकू शकत नाही. कसा काय टाकू शकेल? पुढच्या क्षणाला काय करणार म्हणेपर्यंत क्षण निघून जातो. ही स्थिती निर्माण होऊ शकते, होत नाही. त्यामुळे काही अल्पशक्तीने ती गोष्ट जरी आपल्याला ज्ञात होत असली तरी सुद्धा संपूर्णपणे कळेल असं होत नाही. मग म्हणावं काय लागेल? अगतिकतेने. प्रारब्ध माया आहे, प्रकृती आहे, अज्ञान आहे,
काम काय तिचं? अगतिक करणं, दुसरं काम नाही. अगतिक करणं हे काम आहे. अगतिकपणे म्हणावं काय लागेल? जेवढं प्रारब्ध आहे तेवढं. मग किती? 1 क्षणाचं असेल क्षणाचं, 100 वर्षाचं असेल 100 वर्षाचं, 10 वर्षाचं असेल 10 वर्षाचं. निश्चित सिद्धांतानी एवढं सिद्ध केलं, ज्या देहात ज्ञान होतंय, ज्या देहात ज्ञान होतंय म्हणजे सूक्ष्म देहाचा ध्वंस ज्या देहात होतोय, तो स्थूल देह आता पुढचा, हा शेवटचा. कारण का या देहाची धारणा करणारा कोण आहे? सूक्ष्म देह आहे ना. आणि सूक्ष्म देहाचा नाश बाध होतो कुठं? ज्यावेळी ब्रह्मज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, त्यावेळी सूक्ष्म देह संपतो. आता सूक्ष्म संपला, स्थूल चालेल कुठपर्यंत? जेवढा आहे तेवढा. आतलं सगळं संपलं, आता हे चालायचे कुठपर्यंत? एवढं चाललेलं अन्य प्राप्ती होईल का? अन्य स्थूल देह प्राप्ती होईल का? अन्य स्थूल देहाची प्राप्ती होणार नाही. नाहीतर कर्मवाद्यांच्या शंकेप्रमाणे कोणाच्या मनात असंही येऊ शकतं, 10 जन्माचं प्रारब्ध असलं म्हणजे 10 जन्म नाही होणार. कारण का स्थूलाचा जो आधार आहे सूक्ष्म, तोच संपतो ब्रह्मज्ञानाने. एक आणि एक सूक्ष्म देह अनादी कालापासून मला प्राप्त झाला, त्याचा बाध ब्रह्मज्ञानाने होतो. आणि जिथे नैष्कर्म्य अवस्था सिद्ध होते, आत्मप्रमा होते, तिथे सूक्ष्म संपून गेला. आता स्थूलाची गती किती वेळ चालायची? जेवढं आहे तेवढं, एवढाच मात्र विचार करावा लागतो. मग एवढ्या असलेल्या गोष्टींचा विचार केला तर सुरेश्वराचार्य म्हणतात की या प्रारब्धाच्या आधारे अन्याच्या दृष्टीने देहाची उपस्थिती त्या ज्ञानी महात्म्याची सांगावी लागते, मान्य करावी लागते. आहे तो आता त्याच्या ठिकाणी या देहाची असलेली स्थिती जर मान्य करायची ठरली तर काय मान्य करावं लागेल? आता उलट विचार आहे. त्याच्या दृष्टीने विचार आता कोणताच नाही, ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने विचार नाही. आपल्या दृष्टीने आता सगळा विचार करावा लागतो. देह राहिला म्हणजे प्रारब्ध राहिलं, प्रारब्ध राहिलं म्हणजे काहीतरी शिल्लक मागं असलं पाहिजे. म्हणजे काय शिल्लक राहील? थोडा तरी उपाधीचा भाग शिल्लक राहिला पाहिजे ना, थोडा, की जो निघून जाणार आहे असा असला पाहिजेत का नको? त्या दृष्टीचं चिंतन करताना सुरेश्वराचार्य म्हणतात की माना अविद्या लेश शिल्लक आहे, उरी शिल्लक आहे. ती काही बाधक होते का? काही बाधक होत नाही. निघून जाते का? हा, निवृत्तीने निघून जाते. दुसरं तिसरं कशाने ती राहते असं होत नाही. तिचं कोणतंही सामर्थ्य नाही, ती निघून जाते, निघून जाते. मान्य करीत असताना सुरेश्वराचार्य उदाहरण देतात की रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो, सर्प निवृत्त होतो. ज्ञान झालं का झालं नाही? रज्जूचं झालं ना. सर्प गेला का गेला नाही? गेला ना. कळलं ना सर्प नव्हताच म्हणून, तरीही कंपावस्था व्यक्तीची राहते का राहत नाही? मोठा साप बघितला, मोठा साप बघितला, संस्कार शिल्लक राहतो का राहत नाही? तो संस्कार कशाने जातो? थोडा काल गेला की तो संस्कार नष्ट होतो. ती जी अवस्था आहे, कंपनाची जी अवस्था आहे, ती कधी निवृत्त होते? लगेच निवृत्त होते. पण काही काळ घेते का नाही? 1 क्षण 2 क्षण घेते का नाही? सर्प निवृत्त झाला तरी, अज्ञान निवृत्त झालं तरी, त्याच्यापासून प्राप्त झालेली जी भयाची अवस्था आहे ती संपायला 1 क्षण तर लागतो का लागत नाही? लागतो ना. सुरेश्वराचार्य म्हणतात ज्ञान झालं, सगळं झालं, ती जशी अवस्था तिथे आहे कंपाची, तशी अवस्था मान्य करा. ती काय अवस्था आहे? अविद्या लेशाची. अविद्या निघून गेली पण अविद्या लेश शिल्लक राहिला, म्हणजे उरी शिल्लक राहिली. त्याचं उदाहरण देत असताना परंपरेने असं सांगितलं जातं की एखादी कढई घ्या आणि त्या कढईमध्ये लसूण वगैरे इत्यादी पदार्थ काहीतरी भाजा, काहीतरी तळा, नंतर कढई धुवा, म्हणजे जुन्या पद्धतीत धुवा, आणि नंतर पुन्हा वास घ्या. वास येतो का? येत नाही. थोडा तरी येतो, थोडा वास येतो. तो वास काय? उरी आहे, शिल्लक राहील. आता तो कसा जातो? उन्हात ठेवली की जातो. त्याच्यासाठी काही पुन्हा 10 वेळा दूध बसावं लागत नाही. थोडी त्याला वारा देत राहिलं की ते निघून जातं. मग त्या पद्धतीत तो जो वेळ आहे, ज्ञानही झालं, सगळंही सरलं, तो जो काही वेळ राहतो शेवटचा, त्या शेवटच्या असलेल्या अवस्थेला म्हणा जीवन मुक्ती आहे. ज्ञानही झालं, हेही शिल्लक राहिलं, आणि त्या अवस्थेत तोही इतर दृष्टीने शिल्लक आहे, त्याला म्हणा जीवन मुक्ती. आणि जीवन मुक्ती प्राप्त होणारा हा जीवन मुक्त ज्ञानी महात्मा आहे. म्हणजे काय आहे?
सहज समाधीतलाय, निर्विकल्प समाधीतलाय, शब्दातीत, शब्दाननुविद्ध निर्विकल्प समाधीचा तो मनुष्य आहे, तो अधिकारी आहे, तो ज्ञानी आहे, तो साधक आहे, तो सिद्ध आहे, निर्विकल्प आहे, कोणतेही विकल्प नाही. शब्दाननुविद्ध म्हणजे शब्दाने अनुविद्ध म्हणजे बांधला गेलेला सुद्धा नाहीये समाधी. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी या शब्दाने सुद्धा बांधला गेलेला नाही, तोही शब्द संपला. अनुविद्ध असा तो समाधी, सम्यक प्राप्ती झाली त्याला, आधान सम्यक झाले त्याला. म्हणजे काय झाले? एकत्वाचा त्याचा निश्चय, एकत्वात तो गेला. तो असा जीवनमुक्त आहे. त्या अशा असलेल्या जीवनमुक्ताचा व्यवहार कसा असतो? आता देह आहे, पहिल्यांदा देह सिद्ध झाला जीवनमुक्तीने. जर जीवनमुक्ती सिद्ध नाही झाली, जीवनमुक्ती सिद्धच कशासाठी करायची? जर जीवनमुक्ती सिद्ध नाही झाली तर ज्ञान व्हावं आणि पटकीने मरावं अशी स्थिती. कोण प्रवृत्त होणार आत्मज्ञानात? लाख असेल आत्मज्ञान. मृत्यूचं भय तर सगळ्याला आहे. मृत्यूच्या भयातून अतिक्रांत व्हावं, पुढे जावं, त्याला जिंकावं म्हणून प्रयत्न करणारी मंडळी असतात. आणि ज्याचा प्रयत्न करायचा त्याचं शेवटचं फल काय? पुन्हा मृत्यू, तात्काळ लगेच मृत्यू व्हावा. ही गोष्ट मान्य कशी होईल? रोग होईल असं म्हटलं जातं. त्यामुळे जीवनमुक्ती मान्य करावी लागते, जीवनमुक्ती सिद्ध करावी लागते. जीवनमुक्ती अशा पद्धतीत होते, नाहीतर ज्ञान म्हणजे मृत्यू अशी तिथं सगळी गंमत होऊन बसेल. त्यामुळे जीवनमुक्ती होते, जीवनमुक्ती सिद्ध होते. जीवनमुक्ती सिद्ध झाली, देह सिद्ध झाला. जीवनमुक्ती या देहाविना सिद्ध होत नाही, ही गोष्ट निश्चित आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला अविद्या लेश मानायचा आहे. अविद्या लेश माना, अविद्या मानायची, अविद्या माना. स्थूल देह मानायचं, स्थूल देह माना. काय मानावं लागेल तेवढं मानावंच लागेल, निश्चित आहे. जेवढी काही संगती लागेल तेवढी संगती मानावीच लागेल. देह मानला म्हणजे लहान झाला, देहापुरता, इतरांच्या दृष्टीने देहापुरताच असतो. साधू पुरुष केवढा असतो? विचारलं, तुकाराम महाराज कसे दिसत होते? पेंटिंग पहा, हाताचे ठसे पहा. म्हणजे काय सांगतील काय लोक? तुकाराम महाराज केवढे होते? म्हणतील 5-6 फुटाचे होते. साधारण व्यक्ती जेवढा असतो तेवढे होते. आणि तुकाराम महाराजांनी विचारलं तर तुकाराम महाराज निराळ उत्तर देतात. तुकाराम महाराज म्हणतात, अणु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. आता त्यांना मोजमाप माहित नव्हता असं म्हणाले. ते म्हणतात मी एवढा आहे, आणि आपल्या दृष्टीने विचारलं तर ते काय 5-6 फुटाचे होते, तेवढेच होते. त्यांचा विणा केवढा होता? हे काय 2 फुटाचा? लहान होता का मोठा होता? जेवढा त्यांना झेपत होता तेवढा होता असं म्हणावं लागेल. दुसरं काय म्हणतात? ही खरी गोष्ट आहे का? ही खरी गोष्ट नाही. आपल्या दृष्टीने लहान झाला का? लहान झाला नाही. भ्रांत दृष्टीने देह लहान आहे म्हणजे महात्मा लहान झाला का? नाही, लहान झाला ना. त्याची वृत्ती काय व्यापक असेल नसेल तो भाग निराळा आहे, त्याचा विचार आपला नाही. लहान झाला ना, देहाचा विचार आला ना. देहाचा विचार आला, साधूचा देह असो, ज्ञानाचा देह असो अथवा अज्ञानाचा देह असो, व्यवहार करणार म्हणजे करणारच. कुठले व्यवहार करणार? सामान्य का विशेष? हा, इथे मात्र विचार करावा लागतो. सगळेजण कोणकोणते व्यवहार करतात? सामान्य व्यवहार करतात आणि विशेषही व्यवहार करतात. सामान्य व्यवहाराचा व्याख्या काय, लक्षण काय? जे सगळे समसमान रूपाने करतात तो सामान्य व्यवहार. मग ते अगदी जेवणापासून मैथुनाधिकांपर्यंत सगळे प्राणधारी सगळेच व्यवहार करतात, सामान्य व्यवहार आहे. विशेष व्यवहार काय? पुरुषार्थ करणं, काम आणि अर्थ या दृष्टीने पुरुषार्थ करणं हा विशेष व्यवहार आहे. धर्म विशेष व्यवहारात येतो का? येत नाही. अर्थ आणि काम पुरुषार्थ रूपाने सिद्ध करावयाचा जर ठरला तर धर्म विशेष रूपाचा येतो. आणि जर काम आणि अर्थ अधर्माने करायचा ठरला तर धर्म ही सामान्य कोटीतही बसत नाही, विशेष कोटीचा त्याचा विचार नाही. धर्म टाकून त्याला निघून जातो. सांगण्याचा हेतू आहे सामान्य विशेष व्यवहार होणार. साधू ज्ञानी महात्मा सामान्य विशेष व्यवहार करेल का? त्या गोष्टीचा विचार करताना विशेष व्यवहार असतो कुठं? इच्छेत असतो. अमुक अमुक इच्छा मग अमुक अमुक कार्य. मग विशेष व्यवहाराची भूमिका इच्छेत आहे, परमित्सेत आहे.
ज्याला ज्याला परमित्सा म्हणजे प्रमाद ज्ञान विषयीणी इच्छा उत्पन्न होते तो व्यक्ती मात्र विशेष व्यवहाराच्या अधीन असतो. ज्ञानी महात्म्याला विशेष व्यवहार करण्याच्या संबंधाने काही विशेष इच्छा निर्माण होते का? विशेष इच्छेचा विचार तिथे नाही. सामान्य इच्छा निर्माण होते का? सामान्य इच्छेचा सुद्धा विचार तिथे नाही. सामान्य इच्छेच्या आधारित सामान्य व्यवहार आहे का? नाही. इच्छेच्या आधारितच विशेष व्यवहार आहे. मग सामान्य ठेवा नाही तर विशेष ठेवा. इच्छा झाली की विशेष व्यवहार होतो. ज्ञानी असलेल्या महात्म्याच्या दृष्टीने विशेष व्यवहार नाही, कारण का इच्छा भाव परिपूर्ण रीतीने झाला. मग सामान्य व्यवहार होतो का होत नाही? हात हलवणं, झोपणं, उठणं, व्यवहारात येणं म्हणजे वृत्तीवर येणं, पुन्हा निवृत्त होणं, हे सगळे व्यवहार होतात. अनुग्रह करणं, निग्रह करणं हे होतं का होत नाही? ज्ञानी महात्मा उत्पत्ती करीत नाही, स्थिती करीत नाही, लय करीत नाही, प्रलय करीत, तीन करीत नाही म्हणून ईश्वर नाही. पण ईश्वराप्रमाणे राहतो का? राहत नाही. राहतो ना. म्हणजे काय करत असेल? अनुग्रह करतो ना. नुसताच कृपा करतो का? नाही, निग्रह सुद्धा करतो. ज्ञानी महात्म्याचं ते आहे वैशिष्ट्य. तुकाराम महाराज अनुग्रही करतात आणि निग्रह. भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाथाळाचे माथी हाणू काठी. निग्रह. आम्ही निग्रही करतो. करू घात पात शत्रुनी असंही म्हणतात तुकाराम महाराज. निग्रह शक्ती दाखवतात की आम्ही निग्रह सुद्धा करतो. म्हणजे साधू आहे, करुण आहे, करुण आहे, निश्चित करुण आहे. अनुग्रह सामर्थ्य, निग्रह सामर्थ्य सुद्धा आहे. एक निग्रह सामर्थ्य प्रकट झालं तर लोकांना ईश्वर दुय्यम वाटेल एवढा साधू पुरुष कडक वाटतो. एवढा साधू पुरुषाचा बोलायचं नाही पण व्यक्तींना राग यायला चालू होतो. हे असं का वागतात म्हणून. अनुग्रह करू लागला की गोडवे फार असतात आणि निग्रह करू लागल्यानंतर हे असे साधू असतात काय? असले साधू बघितले का? आधी झाले नाही, पुढे झाले नाही आणि आता मध्यातच कस काय? असला साधूच नसतो. आता तो निग्रहामध्ये काय पुढच्या व्यक्तीच्या अनुरूप आहे ना. आता तो शिव्या खाण्याच्या लायकीचा असेल तर तो शिव्या देईल. आता ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर देणारा निग्रहवान असतो. ज्याला जी भाषा समजते त्या पद्धतीत. पण निग्रह करतो का? करत नाही. निग्रह करतो ना. शापादपी आणि शरादपी म्हणण्यामध्येच निग्रह आहे. दुसरं तिसरं काही नाही. अनुग्रह काय? शस्त्रही चालवतो आणि शापही देतो. याच्यात कोणता अनुग्रह आहे? अनुग्रह नाही, हा निग्रह आहे. निग्रह करणारा सुद्धा महात्मा असतो. अनुग्रहापुरता त्याला मर्यादित करू नका. जर अनुग्रहापुरता मर्यादित केला आणि खऱ्याच साधूविषयी अत्यंत सौभाग्याने साधुत्व बुद्धी निर्माण झाली आणि कदाचित आपल्याच उद्धारासाठी म्हणून त्यांनी निग्रह कधीतरी केला तरी साधुत्व बुद्धीची हानी झाली तर हातातनं रत्न टाकल्याचा दोष लागेल. ते कोणता तरी न्याय म्हणतात ना, कर्म लेडी न्याय, की लोणी हातात आहे टाकलं आणि मग चाटत बसला हात, अशी अवस्था प्राप्त होईल. आणि एकदा अनुग्रह करत असताना साधूचा धिक्कार केला, मूल रूप असल्या कारणानं तो मागे लागून अनुग्रह देईल. पुन्हा करुण आहे ना. आणि निग्रह करीत असताना साधूचा धिक्कार केला तर अनंत जन्म फिकेत, पुन्हा अनुग्रह नाही. कारण का अनुग्रहाचा स्वभाव निराळा आहे आणि निग्रहाचा स्वभाव निराळा आहे. अनुग्रह थांबवला तर अनुग्रहच होईल आणि निग्रह थांबवला तर निग्रह ईश्वराच्या माध्यमाने होईल. ईश्वर मोठा आहे, आपल्याला प्राप्त ईश्वर नाही. त्यामुळे ती निग्रह शक्ती पुन्हा निराळी निर्माण होते. त्यामुळे अनंत जन्मांची व्यवस्था लागते. कोण केली? आपणच केली असं होतं. त्यामुळे अनुग्रह निग्रह संपन्न असा महात्मा तो ज्ञानी आहे. व्यवहार कसा करतो? अनुग्रह रूपही करतो, निग्रह रूपही करतो. कसला व्यवहार आहे? सामान्य रूपाचा व्यवहार त्याचा होतो. कसा कसा होतो? जेवायची प्रवृत्ती, शरीर धारण आहे ना, प्रारब्धाप्रमाणे शरीर जर टिकवायचं झालं, प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीराची अवस्था राहायची ठरली तर तिथेच त्याच प्रारब्धाच्या संबंधाने एवढं शरीर राहण्यासाठी काय काय द्यावं लागेल त्या सगळ्याच गोष्टींची व्यवस्था
तिथे करावी लागेल का लागणार नाही? करावी लागेल ना. मग जेवणाधिकांची व्यवस्था तीही तिथे होते. काय जे काही त्याला, मग त्याला इच्छा लागेल का जेवणाची? हो, इच्छा. मग वृत्तीवर येईल तेवढी त्याला इच्छा होईल. प्रारब्धाधीनच आहे ते. तो इच्छा करीत नाही, त्यामुळे सामान्य इच्छेत सुद्धा ही इच्छा नाही. त्या शरीरासाठी इच्छा लागेल ना. मग अन्न पान काय जे काही लागेल त्या सगळ्या असलेल्या गोष्टींच्या संबंधाने सामान्य व्यवहारित, सामान्य व्यवहार जरी करीत असला तरी त्याचा असलेला व्यवहार असा कसाही असतो का? कोणत्याही पद्धतीचा असतो का? कोणत्याही पद्धतीचा व्यवहार केला तरी चालेल का? या गोष्टीचा विचार करत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की त्याच्या असलेल्या व्यवहाराच्या संबंधाने वेदही वाक्य उच्चारत नाही. तो काय त्यांनी केलं पाहिजे असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? वेद नाही. वेदाला मान द्यायचा आहे काय ज्ञानी महात्म्याला? नाही, वेदाला मान द्यायचा नाही ज्ञानी महात्म्याला. नाही म्हणे ईश्वराला द्यायचा आहे काय? त्याचा विषय संपलेला आहे सगळा. मग का म्हणत नाही वेद? वेद आज्ञाच कुणाला करतो, विधीच कुणाला देतो? जो अज्ञानी आहे त्याला. आणि जो ज्ञानी झाला त्याला काय सांगावं? त्याचा तो विषयच नाही. म्हणजे वेदालाही कळलं पाहिजे का नाही? वेदही म्हणतो इथं काही नाही, यांनी काय करावं आणि काय करू नये ही गोष्ट सांगता येत नाही. म्हणजे सांगावी का? वेद मौना होतो, इतरांनी त्याचा विचार करू नये. मग त्याचा असलेला व्यवहार होतो का होत नाही? होतो ही गोष्ट निश्चित आहे. त्याचा प्रपंच होतो का होत नाही? त्याचा प्रपंचही होतो. गृहस्थ होतो का होत नाही? गृहस्थही होतो. ब्रह्मचर्य अब्रह्मचर्य अनुवाद काही जे वाटेल ते. संन्यासी होतो का नाही? आता हे शंकराचार्य अधिक जीवनमुक्त महात्मे संन्यासी राहिले. कोणत्या झाला ना सगळा व्यवहार? सगळा व्यवहार त्याचा जशाला तसा होत असतो. कसा व्हायला पाहिजे? चांगला, विरुद्ध याचा कोणताही विचार नाही. सामान्य व्यवहाराला सोडून सुद्धा असलेला हा व्यवहार आहे. म्हणजे काय आहे? विशेषही नाही, सामान्य असा साधारण असलेला त्याचा व्यवहार आहे. साधारण व्यवहारामध्ये व्यवहारात सुद्धा व्यक्तिविधी निषेध सांगत नाही की असंच केलं पाहिजे. मग जो ज्ञानी आहे की जो अगदीच प्रारब्धाधीनच व्यवहार करतो, स्वतःची इच्छा जिथे नाही तिथे कोणत्या प्रकाराने तुम्ही त्याला सांगता की अमुकच केलं पाहिजे आणि तमुकच केलं नाही पाहिजे? कोणत्याच पद्धतीने कथन त्याचं करता येत नाही. मग त्या व्यक्तीचं असलेलं वर्तन असतं कसं? ज्ञानी महात्म्याचं वर्तन असतं कसं? या गोष्टीचा विचार करताना सुरेश्वराचार्य आपल्याला सांगतात, व्यवहाराला मान देतो का तो ज्ञानी पुरुष? तर सुरेश्वराचार्य म्हणतात सामान्य व्यवहार होतोय ना, इतरांच्या दृष्टीने होतोय ना. म्हणजे काय तो करतो महात्मा? काय होतंय त्याच्या ठिकाणी? करतोय म्हणजे होतंय काय त्याच्या ठिकाणी? व्यवहाराची जगताच्या संबंधाने आणि धर्माच्या संबंधाने अनुज्ञा करीत असतो, अनुमोदन करतो. अनुमोदन होतं. आणि काय करतो? पुन्हा नुसतंच अनुमोदन करतो का? नाही, समस्ताचा निषेधही करतो. सगळ्याचा निषेध करतो. अर्जुनाचा विचार करा. जीवनमुक्त असलेला, स्वतः नित्यमुक्त असलेला ईश्वर आहे भगवान श्रीकृष्ण. सांगतो काय? धर्माने राहा, धर्माने राहा, धर्माने राहा. वचन आहेत भगवंताची. आणि शेवट करताना म्हणतो काय? सगळे धर्म टाक. काय केलं? अनुज्ञा केली पहिल्यांदा, अनुमोदन दिलं. स्वतः क्षात्र धर्माने राहिलं पाहिजे, हे अनुमोदन आहे. आणि शेवटी समस्ताचा निषेध केला. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माला टाकून दे. मग कोणकोणते धर्म? सामान्य धर्म. सामान्य नाही, सगळे धर्म टाक. कोणते कोणते टाकता? एकच धर्म आहे अर्जुनापाशी की जो त्याचा हल्ला होता. एकच धर्म हल्ला होता की जो क्षात्र धर्म आहे. बाकीचा कोणताच धर्म त्याला माहित नव्हता. वा त्याला जो प्राप्त झालेला ब्राह्मण्य धर्म होता वृत्तीने, हे काही नको, माझं मी जातो, वेद सेवा करतो, जनसेवा करतो, आत्मलाभ प्राप्त करून घेतो, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यन सुखांचे, काही नको. हे ब्राह्मणादी धर्मांचा विचार करा. त्यात एक क्षात्र धर्म त्याला त्याचा स्वतःचा होता आणि एक त्याला प्राप्त झालेला होता ग्रहस्थ. दोनच धर्म त्याला होते, इतर धर्म त्याला नव्हते. संन्यास धर्माचा तर आरोपण करून घेतलं होतं त्यांनी, जातो जातो म्हणून. वैराग्य आणून बळाने आणून घेतलं होतं त्यांनी. वैराग्याचे तर गोडवे खूप आहे, वैराग्य तर महत्वाचं आहे. आणलं होतं ते तीव्र वैराग्याचं
उदाहरण देत असताना अर्जुनाच्या याच वचनाचा आश्रय अनेक आचार्यांनी केलाय की न कांक्षे विजयम कृष्ण, मला काहीच नको, हे तीव्र वैराग्य म्हणून सांगितलं. मग तीव्र वैराग्याचा निषेध झाला का झाला नाही? झाला ना. का झाला? धर्म वेगळा आहे. एक ग्रहस्थ प्राप्त झालाय आणि एक क्षात्र धर्म प्राप्त झालाय. अर्जुनाला सांगतात काय? धर्माने राहा. का? युद्ध प्राप्त झाले ग्रहस्थी धर्माने, युद्ध करायचे क्षात्र धर्माने, दुसरे धर्म कशाला आणून ठेवतो? मग धर्माने राहा. सर्व धर्मांपरित्यज्य निषेध केला, समस्ताचा केला. म्हणजे कशाचा केला? एवढ्याचाच केला. दुसरे तर धर्म तुझे नाहीत, टाकून दिलेले आहेत. मग आहेत जेवढे तेवढे सोडून दे. मग काय सोडून देशील? एवढं सोडून दे. अनुज्ञा केली, अनुज्ञा महात्मा करतो, अनुमोदन त्याच्याकडून होतं आणि समस्ताचा निषेधही होतो. हे काही करू नको, हे काही कामाचं नाही, अशाही पद्धतीत निश्चित निर्णय तो महात्मा देत असतो. त्यामुळे महात्म्याच्या असलेल्या वर्तवणुकीचा, वागणुकीचा, व्यवहाराचा विचार केला, दोन्ही गोष्टी तुम्हाला सापडतील की तो अनुमोदनही करतो आणि समस्ताचा निषेधही करतो. कोणासाठी करतो? स्वतःसाठी का शिष्यासाठी? जनासाठी का स्वतःसाठी? पुन्हा विचार करावा लागतो. स्वतःसाठी त्याचं काही नाही, इतरांसाठी अनुमोदन करतो आणि त्याची पूर्णता व्हावी म्हणून निषेध करतो. म्हणजे याच्या ठिकाणी वर्तणूक काय आहे? याच्या ठिकाणी वर्तणुकीचा निर्णय करीत असताना म्हणतात को विधी को निषेध, हा काहीच त्याला माहित, कोणत्याच पद्धतीचा विधी त्याला प्राप्त नाही, कोणत्याच पद्धतीचा निषेध त्याला प्राप्त नाही. भोक्तृत्व, सुख दुःखादी लक्षण, चित्त धर्म जे म्हणून सांगितले, क्लेश रूपत्वादी संबंध जे म्हणून सांगितले, त्यांचं सगळ्याचं निवारण करणारी जीवनमुक्ती आहे. आणि याच्यात सगळं धर्म काय आणि अजून काय हे याच्यात आहेत ना. पुरुषार्थ चिंतन करा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म आहे, पुरुषार्थ आहे, नित्य समजता का? नित्य नाही. पुरुषार्थामध्ये 3 अनित्यच सांगितले. अनित्यच आहे. मग सोडावं तर लागेल. अनित्याला घेऊन काय बसायचे? सदरूप तो आहे, चिद्रूप तो आहे, आनंदरूप तो आहे. या अशा आरोपांचं सुद्धा जिथे निराकरण केलंय, हे नाहीयेत, हे अमुक तो तशा स्वरूपाचा आहे म्हणून सांगितलं नाही, हे आणण्यासाठी सांगितलं. हे वारंवार चिंतन करून आलं. त्यामुळे सद्रूपतेचे आरोपण नाही, चिद्रूपतेचे आरोपण नाही, आनंदरूपतेचे आरोपण नाही. त्यालाही जर बाजूला सारलं तर धर्म अधर्म या गोष्टींची कुठेपर्यंत जाऊन गणती होणार आहे? काही राहणार आहे का तिथे? शक्यता नाही. म्हणून सगळं टाकायला सांगावं लागतं, सगळ्यांचा निषेध करावा लागतो, समस्ताचा निषेध करावा लागतो. धर्माचाही निषेध होतोच होतो, अधर्माचाही निषेध तर मान्य. त्यामुळे इतरांसाठी असलेला हा सगळा व्यवहार त्याच्या संबंधाने होत असल्या कारणानं त्याचा स्वतःचा काही व्यवहार आहे ही गोष्टच पहिल्यांदा अमान्य होते. देह म्हणजे तो स्वतःला मानतो का? नाही. देहही इतर कोटीत गेला, अंतःकरणादीही इतर कोटीत गेले, सगळेच इतर कोटीत गेले. मग त्याचा होणारा सगळा व्यवहार स्वसाठी म्हणायचा का इतरासाठी म्हणायचा? इतरासाठीचाच व्यवहार आहे, हीच गोष्ट मान्य करावी लागते. इतरांसाठी सगळा व्यवहार होतो. मग देहादिकांपासून समस्त असलेल्या अज्ञान कार्यरूप अंतिम द्रव्य रूप असलेल्या या सगळ्या जगताचा विचार करा आणि सगळ्या असलेल्या शास्त्रांच्या परिभाषेतून विचार करा. द्रव्य रूप म्हणायचं कारण नैयायिक वगैरे इत्यादी उपलक्षणात्मक विचार समजा. अनेक असलेल्या शास्त्रांच्या शाखा आणि त्यांचे असलेले सगळे जगतासंबंधीचे विचार हे सगळे संग्रहित करा आणि त्यांचा विचार करून पुढे चाला. यांच्यासाठी व्यवहार होतोय आणि यांच्या दृष्टीने व्यवहार होतोय. तो व्यवहार करतोय का? निश्चित तो व्यवहार करत नाही असं होतंय. प्रारब्धही इतर आहे, व्यवहारही इतर आहे, देहादिकही इतर आहेत, जगतही इतर आहे, सगळे अनात्म वर्गात आहे आणि हा एकटा आत्मरूप आहे. व्यवहार कसा काय व्हायचा? जिथे भेद मावळत जातो तिथे व्यवहार संपत जातो
इथे एकत्व सिद्धी झाली, एकरूपता आली. व्यवहाराची कोणत्याही पद्धतीत कल्पना सुद्धा तिथे करता येईल. जीवन मुक्ताचा व्यवहार अन्याच्या दृष्टीने होतोय, स्वदृष्टीने कोणत्याही पद्धतीचा व्यवहार त्याचा नाहीच. मग सुखी म्हणता का दुःखी म्हणता जीवन मुक्ताला? त्या तो सुखी आहे दुःखी आहे? सुखी नाही, दुःखी. शेवटची वृत्ती काय आहे? आनंदी. शेवटच्या वृत्तीचं चिंतन काय आहे? तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला, बोध काय होतो? मी तो आहे बोध होतो. पण वृत्ती निर्माण काय होते ज्ञानाची? आनंद. आनंदाची नाही, अहम ब्रह्मास्मी निर्माण होते. आनंद वगैरे पुढे, आनंद रूपतेचा आरोपण आहे. दुःख रूप नाही हे सांगण्यासाठी आनंद रूपत आहे. वास्तविक तो काय माहित नाही. ते जावे तया वंशा तेव्हा कळे. शेवटी हे उत्तर आहे, निश्चित उत्तर आहे. सापेक्ष बुद्धीची ही गोष्ट नाही. निरपेक्ष बुद्धीची अवस्था काय असेल? निरपेक्ष झाल्यावरच कळेल. झोपल्यानंतर काय अवस्था प्राप्त होते? अहो, सापेक्षतेचा व्यवहार करता, अनुमानात येता, जागृतीत येता, सापेक्ष बुद्धी लावता, अहंता निर्माण करता, ममता निर्माण करता आणि मग म्हणता मी सुखी आहे. वास्तविक अनुभव काय आला? वास्तविक अनुभव काय आला हे सांगताच येत नाही, कारण का तिथे दुसरं शिल्लक काही राहत नाही. पण अज्ञानाचा स्वीकार तिथे असल्या कारणानं अनुमानाचा स्वीकार होतो, जागृत अवस्थेचा स्वीकार होतो, अहंकाराधिकांचा स्वीकार होतो आणि मग सांगितलं जातं मी सुखी आहे. मग त्याच्यावरून सुखरूपता तुम्ही तिथे आरोपित करता. वास्तविक ती असली पाहिजेत का? असा हट्टच नाही. म्हणजे काय आहे? सापेक्ष आहे ना, म्हणून तिथे तुम्हाला दुःख विरुद्ध सुखाची प्रतीती येते. आणि निरपेक्षतेमध्ये ती प्रतीतीच नाही, अप्रतीती आहे. कशाची अप्रतीती आहे? समस्ताची अप्रतीती आहे. मग ही समस्ताची अप्रतीती असते म्हणजे नेमकं काय असतं? अहम ब्रह्मास्मीच्या पुढे जे ब्रह्म केवळ तेवढं. म्हणजे कशात जाता तुम्ही? महावाक्यात जाता की अवांतर वाक्यात सांगितलेल्या एका ब्रह्मात जाता. महत्व कोणाचं कमी कोणाचं जास्ती हे मला सांगायचं नाही इथं. किंवा जर कोणाला वाटत असेल की महावाक्य मोठे ना अवांतर वाक्य कमी आहे, ज्ञान होण्याच्या दृष्टीने महावाक्य श्रेष्ठ आहे, अवांतर वाक्याची गणना निराळी आहे. अरे पण तुम्ही जाता कुठं? एकाच वाक्यात जाताना, एक असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी जाताना, सत्य असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी जाताना, ब्रह्मरूप होताना, म्हणजे गेलात कुठं? मी ब्रह्म इथं गेलात, अहम ब्रह्मास्मी इथं गेलात, एक ब्रह्म तिथे गेलात. तुम्ही तिथेच अवांतर झाला. कुठून अवांतर झालात? इतर असलेल्यांपासून बाजूला पडलात, व्यावृत्त झाला. सगळंच संपलं. अहम सुद्धा शिल्लक नाही, काही शिल्लक तिथे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्म नाही का? अहमच ब्रह्म आहे ना. मग अहम शिल्लक राहतं म्हणा, नाहीतर ब्रह्म शिल्लक राहतं म्हणा. अस्मी वगैरेचा विचार करू नका, एकाचाच विचार करा ना. जिथे नाही तिथे ते तुम्हाला सांगत बसावं लागेल ब्रह्म म्हणजे मीच आहे म्हणून. मीचाच अर्थ ब्रह्म आहे आणि ब्रह्मचाच अर्थ मी आहे. विरुक्ती कशाला करता? पुढची अवस्था कशी असली पाहिजे? अंतिम वृत्ती अहम ब्रह्मास्मी, आनंद वगैरे नाही, ब्रह्म आहे. मग तिथे कोणत्या पद्धतीचा विचार करताल? सुखरूप सुख होतंय असं म्हणताल, दुःख होतंय असं म्हणताल? काहीच नाही. म्हणायलाच झालं, शब्दातच बांधायला झालं तर एवढंच म्हणावं लागतं, सुख दुःखातीत त्याची अवस्था हे नाही. म्हणजे काय आहे? जे ब्रह्मासाठी श्रुती म्हणते नेती नेती, तेवढंच नेती नेती म्हणावं लागतं. काय आहे नेती नेती? गुरुवर्य महाराज सांगतात, नेती नेती काय आहे? त्या परब्रह्माचं आणि परब्रह्म बोधाला प्राप्त झालेल्या सगळ्या महात्म्यांचं आणि परब्रह्म बोध माहीत असलेल्या नित्यमुक्त असलेल्या ईश्वराचं आणि परब्रह्म बोध ज्यांनी झाकलाय अशा मायेचं म्हणजे प्रकृतीचं सगळ्यात मोठं गुणगान आहे. नेती नेती नेती.
हे नाही हे नाही ते तू नाहीस, हे नाही हे नाही म्हणणं, तू तो नाहीस म्हणणं, हे म्हणजे हे एवढं म्हणणं, हे काय आहे? सगळ्यात मोठं गुणगान, सगळ्यात मोठी प्रशंसा आहे, सगळ्यात मोठं महिम नाही, दुसरं काहीच नाही. पण त्या बोधाला प्राप्त झालं तर, नाहीतर मग नेती नेती म्हणण्यात फार अवघड काम आहे. नेती नेती म्हणून काम भागत नाही. नाहीतर उद्यापासून देवाची पूजा झाली, आरती झाली, नेती 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 प्रार्थना चालणार नाही, विधी नाही हे तसा. नाहीतर लवकर देव प्रसन्न व्हावा म्हणून नेती नेती म्हणायचं असं होत नसतं. ज्याला बोध झाला, ज्ञानी झाला, महात्मा झाला, त्याच्याशिवाय खाऊन प्रसन्न होणारा देव. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, म्हटलं का नाही? काय चांगलं बोलले. समजा जनाबाईने आपल्याला बोललं असतं तर, जनाबाई तरी म्हणलो असतो का आपण त्यांना? किती अवस्था विपरीत आहे आपल्या बुद्धीची, म्हणता येत नाही. पण देव प्रसन्न होतो का? होत नाही. ज्याला बोध आहे, अनन्यता आहे, एक निष्ठता आहे, एक ब्रह्मरूपता आहे, त्याच्या ठिकाणी नेती नेती हे मोठे प्रश्न होते. त्यामुळे नेती नेती म्हणावं लागतं, इतर काही म्हणता येत नाही. म्हणजे त्या महात्म्याची अशी अवस्था आहे. या अवस्थेला म्हणता आलं काय? या अवस्थेला काहीच म्हणता येत नाही ना. ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे काय म्हणता आलं? ब्रह्मरूप झाला, ब्रह्मरूप झाला म्हणजे नेमकं काय झालं? कुठल्या स्थितीत गेला? या गोष्टीचं चिंतन करताना सुरेश्वराचार्य म्हणतात, पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत एकाच गोष्टीचं चिंतन करीत आलो, याच अवस्थेचं चिंतन करीत आलो आणि याच्यासाठीच खटाटोप केला. ती अवस्था आहे नैष्कर्म्य अवस्था. आणि तिथे ती सिद्धी आहे. ती सिद्ध तिथं होते, अलीकडे सिद्ध होत नाही. अहम ब्रह्मास्मीच्या ठिकाणी सिद्ध होते का? निश्चित समजून घ्या, नाही सिद्ध होत. अलीकडं अजिब प्रांतच नाही, प्रांतच नाही. मग ही सिद्धच कुठे होते अवस्था? त्या एकट्या ठिकाणी की जिथे काही शिल्लक नाही, कोणतीच नाही, एक तोच आहे, एवढंच आहे. व्यवहार तेवढा, काहीच दुसरं बोलता येत नाही. तिथे ती नैष्कर्म्य अवस्था आहे. आणि या नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झाल्या विना कितीही मोठा भक्त असो, कितीही मोठा साधू असो, कितीही मोठा योगी असो, कितीही मोठा अजून कोणी असो, तो मुक्त झालाय असं काही म्हणता येत नाही. कितीही मोठा सहज योगी असो, सहज समाधीवाला सुद्धा आता त्याला सुद्धा इथे यावंच लागतं. दुसऱ्या शब्दात सांगितलं गेलं म्हणजे बोलायला ब्रह्मविद वरिष्ठता आणि त्याचा जो काही भाव असेल, त्याचा भाव, त्या भावाला, त्या अवस्थेला नैष्कर्म्य अवस्था म्हणा. देहावर असतो का तो? अजिबात देहावर. देह काहीच माहित नाही, संपलं ते सगळं, अलीकडचं आहे फार. तिथे जाऊन हे शब्द काढणं चुकीचं. मग ती अवस्था आहे त्याची. मुंडा महाराजांच्या चरित्रात हा भाग आला आणि जो भाग आम्हाला वर्षापूर्वीपर्यंत माहित नव्हता. हा भाग महाराजांचं निर्याण झालं, समाधी महाराजांनी घेतला आणि मठातून पेशव्यांना पत्र पाठवले की महाराजांनी समाधी घेतला. आणि ते लिहित असताना महाराजांची अवस्था लिहिली. काय अवस्था लिहिली? बाकी असं तत्व तिथे लिहिलेलं नाही, सिद्धांत तिथे मांडले नाही. राजाला लिहायचं पत्र, त्याला काय सिद्धांत सांगावे? त्याला सिद्धांत सांगितले असते तर त्यांनी फार फार तर काय अजून एखादं मनुष्य पाठवला असता, तुम्ही लिहिलेलं कळलं नाही, दुसरं पत्र पाठवा. त्याला सिद्धांत सांगता येत नसता. अवस्था सांगितली आणि अवस्था सांगत असताना लिहिलं की 1 महिनाभर महाराज समाधी घेण्याच्या पूर्वी सातत्याने भजनात होते. अहोरात्र भजनाचा छंद चालू होता, असं तिथं वाक्य. खान पान व्यवहार सगळं विसरलं, काही शिल्लक. 1 महिनाभर हे तेच करीत होते. अन्य चरित्रकार महाराजांचे हे ज्यांना चरित्र माहित नाही ते असं लिहितात की ही गोष्ट खोडली गेली ना त्या वाक्याने, की या मठात जिथे आपण हा पाठ घेतोय त्या मठात महाराज होते. महाराजांना अश्विन शुद्ध द्वितीयेला प्रेरणा झाली, चला भजनाला जो म्हणून.
कुठं? देवा भजनाला जो. मग मठातनं बाहेर पडले, भजनाला गेले आणि भजनाला गेल्यावर देवाला म्हणाले की देवा आता मला जायचंय, चला म्हणे आता. मग लगेच महाराजांनी, देवाने मान्य केलं आणि महाराजांनी दिंडी काढली. कोणाची? स्वतःची. अशा ज्ञानी महात्मा स्वतःची दिंडी काढ जात जात मग वाळवंटात जाऊन बसले आणि वाळवंटात जाऊन बसल्यानंतर मग प्राणोत्क्रमण तिथे केलं आणि मग महाराजांचा विधी झाला, म्हणजे समाधी तिथे घेतली. आणि या पत्रात तर असं लिहिलंय, महिनाभर भजनाचा छंद चालू आहे, इतर गोष्टीचं विस्मरण आहे, कोणतीही गोष्ट तिथे समोर नाही, व्यवहार संपलाय, एक आणि एक गोष्ट चालू आहे. ब्रह्मविद वरिष्ठाचं लक्षण सांगत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलं की जो व्यक्ती, जो महात्मा, जो योगी ब्रह्मविद वरिष्ठ अवस्थेला प्राप्त होतो, नैष्कर्म्य भावात जातो, तो व्यक्ती त्याचा असलेला जो आधीचा संस्कार आहे, कशाचा, त्या एकट्या संस्कारात राहतो. किती दिवस राहतो? सगळं तर संपलं ना, आता हे देह चालू आहे फक्त, असं असं करीत राहिलं, असं असंच करीत राहील. महाराज भजन करीत होते, भजन करीत राहिले, म्हणजे भजनाचा काहीतरी संकल्प करून बसेल असं नाही, करीत तेच होते, तेच करीत राहिले. किती दिवस राहील? अखंडानंद सरस्वती महाभाग ज्ञानी महात्मे, विद्वान मूर्धन्य लोक आहेत, मंडळी काही सामान्य नाही. अशा असलेल्या मंडळींच्या परंपरेत ती गोष्ट सांगितली. एक महिनाच तो व्यक्ती राहतो, तो साधक, तो साधू सिद्ध, एक महिनाच देहावर राहतो. देह संतोष ठेवावाच लागतो, संतोष टाकून दिला जातो. सुरेश्वराचार्य म्हणतात केवळ निवृत्ती होते आणि देह पडून जातो. एक निवृत्तीचा संकल्प झाला, निवृत्त व्हायचंय की महिन्यात निवृत्त होतो. कोण? ज्ञानी. ज्ञानाच्या संकल्पाचा, संकल्प शक्तीचा परिणाम आहे ब्रह्मविद वरिष्ठता. आणि त्यावेळी होणारा संकल्प झालं झालं एवढं, जायचं वगैरे असं काही नाही, झालं ते एक संकल्प निवृत्तीचा. काम काय करतो? सगळंच निवृत्त करतो, काहीच ठेवत नाही. ब्रह्मविद वरिष्ठ अवस्थेला प्राप्त झालेला एक महिनाच राहतो, त्याच्यावर राहत नाही. महाराजांचं सांगितलं, एक महिना भजनाचा छंद चालू होता आणि महाराजांनी पहाट देह ठेवला. कशासाठी सांगतोय? ज्या नैष्कर्म्य अवस्थेचं चिंतन करतोय त्या महात्म्याच्या समोर आपण सांगतो. नैष्कर्म्य सिद्धी काय, त्या महात्म्याच्या समोर आपण जिथे ही अनुभवाला आली गोष्ट, तिथे ही गोष्ट आपण तिथे जाणं माहित नाही, तिथला आनंद ठाऊक नाही, पण त्या महात्म्याच्या ठिकाणाला बसून त्या गोष्टीचं चिंतन करणं याच्या एवढं सोपं दुसरं. नैष्कर्म्य अवस्था काय? माझ्या दृष्टीने सांगतो, शास्त्र दृष्टीने कथन केलं हेच योग्य, माझ्या दृष्टीने सांगतो. महाराजांसमोर कथन केलं ना, ही नैष्कर्म्य अवस्था आहे, काही झालं नाही, ना पुण्य ना पाप, सेवा फक्त घडली आहे 2 वर्ष. मी नैष्कर्म्य अवस्था माझ्या दृष्टीने, शास्त्र दृष्टीने निश्चित नाही. शास्त्र दृष्टी निराळी आहे, शास्त्र संमतता निराळी आहे, तीच गोष्ट योग्य आहे, तोच अनुभव सगळ्यांना आला पाहिजे. पण एक माझ्या दृष्टीने केवळ माझ्यापुरती मर्यादित गोष्ट सांगितली गेली तर आणि समजून घ्यायची ठरली तर ही नैष्कर्म्य अवस्था आहे. दुसरी तिसरी काही नाही, केवळ सेवा, पाप पुण्य काही नाही. महात्म्याची सेवा करावी आणि तिथं म्हणावं महात्म्याची सेवा केली, पुण्य निर्माण झालं, विनिमय केला, पाप निर्माण झालं म्हणू शकत नाही. पुण्याची कल्पना, विनिमय केला, व्यवहार करता आणि महात्म्याच्या सोबत व्यवहार करता. ब्रह्महत्येच्यावर पातक असावं, मला ते सापडलं नाही, पण असलं पाहिजे, निश्चित आहे. विनिमय, पाप पुण्याचा व्यवहार, सेवा होते का नाही? हा सेवा आहे, तो अनुमोदन करतो. मग सगळ्या गोष्टीला आपण अनुज्ञा करणं, त्या आज्ञेत राहणं, ही गोष्ट महत्त्वाची. सुरेश्वराचार्य म्हणतात की हे मी कुठून प्राप्त करून घेतलं? ही सगळी अवस्था आहे, ही सगळी सिद्धी आहे,
या गोष्टी मी कुठून आणल्या? नैष्कर्मी अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा काय सांगतोय? नैष्कर्मी अवस्थेला प्राप्त झालेला असा महात्मा गुरूंचं स्मरण करतो, सगळी वाणी थांबवतोय. जीवनमुक्त काय, जीवनमुक्तीचा व्यवहार काय, हे कुठून प्राप्त होतं, कसं प्राप्त, सगळं थांबवतोय, एकदम थांबवतोय. वाटलं पाहिजे, एखाद्या साहित्यिकालाही वाटलं पाहिजे, अरे मध्यात कसं काय तोडलं? मध्यात तोडलं नाहीये, मध्यात थांबवलं नाहीये, वाचा कुंठीत जाईल. आता काय साक्षात प्रमाण आम्ही देतो. नैष्कर्मी अवस्था काय सांगता येत नाही, साक्षात प्रमाण देतो. कोण आहे? मग त्याच्यासाठी सुरेश्वराचार्य शंकराचार्यांचं स्मरण करतो की माझे गुरु, त्यांच्याकडून ही अवस्था प्राप्त झाली. श्रीमत शंकर पाद पद्म युगलम संसेव्य लब्धोचिवान. हे मला त्यांच्या असलेल्या चरणांच्या सेवेनी, त्यांच्या ठिकाणी राहून हा बोध, त्यांचा जो बोध आहे, जी अवस्था आहे त्यांची, ती अवस्था मला प्राप्त झाली. आणि त्यांच्या ठिकाणी राहून लब्धोचिवान ज्ञानम पारमहंस, परमहंसांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मला प्राप्त झाले. प्रमाण देत आहेत की एक महात्मा उपलब्ध आहे आणि ती अवस्था प्रदान सुद्धा होती, मलाही प्राप्त झाली. स्वतः प्रामाण्य, दुसरं प्रामाण्य नाही, स्वतः प्रामाण्य. मी सुद्धा त्या अवस्थेत आहे, नित्यमुक्त आहे, गोष्ट प्रतिपादन करतात. इथे काय करा? स्वांतांधकारापनुत. अरे सगळ्या अज्ञानांचं हरण करणारी ही गोष्ट आहे. सगळ्या अज्ञानाचं हरण माझं झालं. उपनुत, आपनुत, सगळं संपलं. मग ह्या गोष्टीच्या ठिकाणी कसं वागा? सुरेश्वराचार्य मर्यादा घालतात आणि म्हणतात, मा भूत अत्र विरोधिनी मतिही. अरे या अशा असलेल्या गुरुप्रदत्त ज्ञानाच्या ठिकाणी विरोध बुद्धी निर्माण करू नका. म्हणजे काय करू नका? दोष बुद्धी निर्माण करू नका. मग कसं राहा? म्हणजे काहीच करू नका असं नाहीये. सुरेश्वराचार्य म्हणतात, सद्भी परीक्षम बोधैहि. सज्जन आहे, विद्वान आहे, पंडित आहे, अशांनी निश्चित परीक्षा करा की हे काय दोष बुद्धी ठेवू नका. म्हणजे काय आहे? कोणत्याही पद्धतीत विपरीत असलेल्या ज्ञानाच्या निश्चयात प्रवृत्त होऊ नका. सर्वत्रैव विशुद्धये मतमिदम संतः परम कारणम. ते जे परम आहेत, कारण आहेत, त्याचा आम्ही सिद्धी केलेली आहे. त्यामुळे या कोणत्याही विचारात पडू नका. सुरेश्वराचार्य म्हणतात, हा ग्रंथ नैष्कर्मी सिद्धी मी लिहिला, मी सांगितला, काय प्रयत्न आहे, काय कठोरता प्राप्त झाली असेल, किती मी ह्याच्यासाठी केलं असेल. त्याच्यासाठी उदाहरण देताना म्हणतात, विष्णोः पादानुगाम या निखिल भवनुदम शंकरो वाप योगात सर्वज्ञम ब्रह्म संस्थम मुनिगण सहितम सभ्य गभ्यर्च भक्त्या विद्याम गंगा मिवाहम प्रवर गुणनिधेः प्राप्य वेदांत दीप्ताम कारुण्यात ताम वोचम जनिमृती निवहध्वस्तये दुःखितेभ्या. सुरेश्वराचार्य म्हणतात की विष्णूच्या चरणकमलापासून जी गंगा निघाली, खळखळ वाहत जी गंगा, निर्मल गंगा जी निघाली, ती महादेवाने, शंकराने योगाच्या माध्यमाने शिरावर धारण केली आणि भगीरथानी समस्त जीवांच्या कल्याणार्थ म्हणून अकाट्य असलेल्या परिश्रमाने पृथ्वीवर ओढून आणली. त्याचप्रमाणे ही ज्ञानगंगा जी परब्रह्म तत्वापासून निघालेली आहे, ती ज्ञानगंगा माझे गुरु शंकर, आचार्य शंकर यांनी स्वतःच्या तपोबलाने स्वतःच्या शिरावर धारण केली आणि भगीरथाप्रमाणे अत्यंत दुस्सह्य तप करून मी ती ज्ञानगंगा नैष्कर्म्य सिद्धीच्या रूपात पुढ्यात आणलेली आहे. काय तप आहे! तप कळणार नाही म्हणून सांगावं लागतं की आम्ही काय केलेलं,
कळणारं तप असलं की जग सांगतं यांनी एवढं केलंय, एक पुरश्चरण गायत्रीचं करून आला, सगळ्यांना कळतं, सांगितलं जातं. आणि एखादा सहस्त्र गायत्री पुरश्चरण करणारा असला तर, लाख गायत्री पुरश्चरण करणारा असला तर कळत नाही ना तप. मग सांगावं लागतं, अरे तुला कळणार नाही, आम्ही एवढं तप केलंय. ते अभिमान नाही, कळणार नाही म्हणून सांगितलं की कष्ट किती आहेत या अवस्थेपर्यंत हे पोचविण्यासाठी, याचं संक्रमण करण्यासाठी. नैष्कर्म्य सिद्धी मी सांगतोय, सुरेश्वराचार्य म्हणतात याच्यासाठी काय आहे, त्यात भगीरथ प्रयत्न केला. असा तसा प्रयत्न नाही, भगीरथ प्रयत्न केला, मग ही गोष्ट सांगितली. भगीरथ प्रयत्नाने सिद्ध झालेला ग्रंथ समस्त गुरु परंपरेच्या कृपेने आपण कथन केलं. ही गोष्ट सामर्थ्यातली नाही, ते सिद्धांत अवघड कमी याची गोष्ट नाही, याला बांधणं एवढं मोठं, हे मोकळं कसं व्हायचं. त्यामुळे ही आपलं सामर्थ्य नाही, हे दत्तात्रेयाच्या पायापाशी बसलोय, त्यामुळे ह्यांचं संरक्षण आहे. आणि नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालेल्या सद्गुरु गुंडावर्धांची इच्छा आहे आणि गुरुवर यांची आज्ञा. 3 लागतं, इथं 3 आहेत ना, इथे 3च पाहिजे, त्याशिवाय होत नाही. तो ग्रंथ सिद्ध होतोय. सुरेश्वराचार्य म्हणतात की मी काय सांगितलं, वेदांतोदरवर्ती भास्वद मलम ध्वांत चिदद स्वत धियो स्मद्धियो. पहिल्या अध्यायाचं स्मरण करा. याच्यात आम्ही काय सांगतो, वेदांतोदर गूढ असा असलेला आम्ही सांगतो. आणि सुरेश्वराचार्य ग्रंथपूर्तीच्या दिशेने जात असताना पुन्हा जशाला तसा शब्द वापरतात. मी हे सांगितलं वेदांताच्या पोटामध्ये असलेलं गूढ रहस्य, दुसरं काही सांगत. सुरुवातीला तेच म्हणतात, प्रतिज्ञा करतात, हे सांगतो, आणि शेवटी पूर्ण झाल्यावर म्हणतात वेदांत गूढ. हेच मी सांगतोय. उपक्रम उपसंहार एक वाक्यता पुन्हा सुरेश्वराचार्य ठेवतात आणि म्हणतात हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणाला समजेल. त्याचं उदाहरण देत असताना सांगतात, संबंधोक्तिर्यम साध्वी प्रतिश्लोकम मुदावृता नैष्कर्म्य सिद्धेर ज्ञात्वेवाम व्याख्यातासौ भवेद ध्रुवम. प्रत्येक श्लोकाची संगती ज्या साधकाला समजलेली आहे या ग्रंथातली, त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी हा ग्रंथ कळेल. म्हणजे ग्रंथात काय सांगितले हे सांगून ग्रंथ अध्ययन कसा करावयाचा याची शिक्षा सुरेश्वराचार्य देत आहेत. की मी प्रयत्नाने आणलं, मी प्रयत्नपूर्वक हे केलं, याचा आस्वादन कसं करतात. प्रत्येक श्लोकाची संगती आणि त्यांचा संबंध हा तपासत पुढे चला. म्हणजे काय होईल, या ग्रंथाची निश्चित समज निर्माण होईल आणि ह्या ग्रंथाने निश्चित तो व्यक्ती नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होईल. अशा पद्धतीचं विधान सुरेश्वराचार्य या ठिकाणी आपल्याला करतायत. आणि ते म्हणत असताना सांगतायत, यो नो न्याय शलाकयैव निखिलम संसार बीजम तमः प्रोत्सार्या विकरारशिद गुरगुरु पूज्याय तस्मै नमः. या सगळ्या असलेल्या ज्ञानाच्या माध्यमाने ज्यांनी अज्ञानाचं हरण केलं, संसार बीज तमरूप आहे त्याचं हरण केलं, त्या अशा असलेल्या नैष्कर्म्य सिद्धी ज्ञान प्रदान करणाऱ्या त्या अविकारी आणि गुरूंच्याही गुरु असलेल्या त्या पूज्य असलेल्या शंकराचार्यांना मी नमस्कार करतो. आज हा ग्रंथ श्रीमदाद्य सुरेश्वराचार्य, श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य, समस्त वेदांत परंपरा, सद्गुरु गुंडा महाराजांच्या, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, दत्तात्रेयाच्या,
गुरुवर्य महाराजांच्या कृपेने या वास्तूमध्ये स्थित असलेल्या समस्त शक्तींच्या कृपेने, या वास्तूच्या कृपेने आणि प्रारब्धाची माझ्यावर झालेली कृपा, या सगळ्या असलेल्या कृपेने पूर्ण परंपरेने ग्रंथाचं अध्ययन अनुवाद करून ही गोष्ट सिद्ध आहे. गुरुवर्य महाराजांनी हा ग्रंथ सांगितला, मी वाचत गेलोय आणि त्यांनी हे बरोबर आहे असं मला अनुमोदन दिलं. त्यांनी हे सांगितलं हे बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट गुरुमुखातून यावी लागते याचा अर्थ असा आहे गुरु संमती असावी. अक्षर ना अक्षर गुरुकडून शिकलं होईल जाईल असं होत नाही, पण एक जी निर्माण केलेली बुद्धी आहे, जी स्थिती आहे, त्या स्थितीतून ज्या ज्या म्हणून काही कल्पना येतील, जे ज्या म्हणून वृत्त्या निर्माण होतील, त्या खऱ्यात का खऱ्यांनी हे तपासत राहावं लागतं. आणि पाठ पठन पद्धतीमध्ये हा ग्रंथ गुरुवर्य महाराजांकडून अशा पद्धतीने त्यांनी मौनाने ग्रंथ सांगितला. हे बरोबर आहे, हे बरोबर. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. जिथे कळलं नाही तिथे वाणी आहे आणि जिथे कळलंय तिथे अनुमोदन आहे. हे बरोबर. मी मध्यात म्हणालोच की एक गोष्ट कळीत नव्हती आणि ती चांगली 5-6 वर्ष सापडीत नव्हती. तेच वाक्य होतं, वाक्य अवघड नाही, तेच होतं, कळणार नव्हतं. पण 1 मिनिटात ते कळलं, जाता जाता कळलं. पण ते कळल्यानंतर पुन्हा विसरणार नाही एवढं कळलं, कारण का ते वाक्य तेवढं मर्माचं होतं. त्यामुळे संप्रदायपूर्वक गुरूंकडून अध्ययन करून हा ग्रंथ संपन्न, त्यांच्या असलेल्या आज्ञेप्रमाणे आणि त्यांच्या आज्ञा झाली असल्या कारणानं अनुमानाने समस्त गुरु परंपरेची आज्ञा आहे असं समजून, समस्त गुरु परंपरेची इच्छा आहे असं समजून हा ग्रंथ पूर्ण पाठासाठी म्हणून जेवढा वक्ता गरजेचा, वक्ता नोहे श्रोतेन वीण. मौली म्हणते तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी सगळे जण, सगळी मंडळी वेदांत ऐकणारी, वेदांताची गूढ रहस्य अनेक ठिकाणी उकलून घेणारी, अंतःकरणात उकल करणारी आणि स्वस्थ न बसता सातत्याने त्याच्यात बुडणारी, हे काय हे काय हे काय समजून घेणारी श्रोता निश्चित गरजेचा. मग वक्ता असला, वक्ता व्हायसाठी सुद्धा पहिल्यांदा श्रोता व्हावं लागतं आणि श्रोता होण्यासाठी स्वतःहून काम चालत नाही. स्वतः झाला की श्रोता संपला. आणि अनेक लोकांची ओरड असते वेदांत म्हणजे श्रोत्याचं नाही श्रोत्यांचं काम आहे, कारण का चांगली झोप येते. अरे आमचं कामच आनंदात पाठवणे, आता तुला झोपेत आनंदी तर झोप. सांगण्याचा हेतू आहे की श्रोता निश्चित गरजेचा. पहिल्यापासून असलेला एकमेव श्रोता की जाणं येणं नाही, काही बंद नाही, एक ठरेल. ती गणपती लागतो का नाही पूजेला, तसा आम्हाला एक श्रोता लागतो. आणि ते नसले की लक्षात घ्या की माझा मेसेज येणार की आजारी असल्यामुळे पाठ नाही म्हणून. मग मध्यात पाठ नव्हते, तो माझा दोष नाही. ते आमचे सुहास काका कुलकर्णी हे एकटे पहिल्यापासून असलेले श्रोते, म्हणजे पुढे उपस्थित. किंबहुना सुरुवातीला मला म्हटल्या, मी लहान आहे, पंढरपुरात सगळी मोठी मोठी मंडळीत वयाने महाराज म्हणते. आता लहाना पुढे जाऊन बसणं थोडं अवघड आहे. मोठ्या पुढे बसताना व्यक्ती लागत नाही, चालतं, कारण का दाढी वगैरे असली, मोठा थोडासा पांढरा वगैरे शुभ्र दिसतील. रोगाने पांढरा झालेला असे नका, पण तेजपुंज वाटतो. तो दिसला म्हणजे मग ऐकायला बरं वाटतं.
लहान असलो तरी त्यांनी 2 वर्षापूर्वी विचारसागराच्या पाठाच्या वेळी असं येऊन सांगितलं, तुम्ही सांगायला तरी चालू करा, मी येऊन बसतो. भागवताची प्रेरणा सुद्धा देत असताना सुरुवातीला ते म्हणाले होते, महाराज म्हणाले भागवत सांगायचे, करायचं, ऐकणार कोण आपलं? हो, पहिला प्रश्न आहे ना, ऐकणार कोण? मग त्यांनी सांगितलं येऊन की कोणी असो नसो, मी पुढे येऊन बसतो, तुम्ही भागवत सांगा. म्हणजे हे बोलायला लावणारी मंडळी ही आहे, दुसरी तिसरी कोणी नाही. श्रोत्यांच्या मनातली इच्छा वक्त्याला बोलवते ना. मग श्रोत्यांच्या नाही, माझ्या बाबतीत श्रोत्याच्या, एवढंच, अनेक नाही, एक आहे. ते सुरुवातीपासून पुन्हा सातत्याने या कठीण असलेल्या ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी म्हणून अनेक मंडळी मधून अधून येत आहेत आणि सातत्याने या ऑनलाईनच्या माध्यमाने उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये पदमवार परभणी हे गृहस्थ, हे वेदांताचा अभ्यास करणारी मंडळी. मग रेखा पारसेवार, लीना पारसेवार, कालिंदा पारसेवार, पुरुषोत्तम मुक्केवार, शारदा व्यवहारे, राजकुमार मालशेटवार, म्हणजे साधनाबाई मालशेटवार, शिवानंद पारसेवार म्हणजे हे आमचे पुण्याचे बालाजी सावकार, ते मंडळी. आता ज्यांची नावं घेतोय, जिथं स्त्रीचं नाव येते तिथे त्यांचा यजमान बसलेला जातो की यजमान जोडीने बसायचा उद्योग आहे हा. जो मेहुण आहे, मेहुणच आहे इथं. त्यामुळे एकेकाची नावं येतात. सुप्रिया, ते पुढचं नाव आता इथे दिसत नाहीये. ही आहे राणीताई, म्हणजे गुरुजींची नात, जगन्नाथ गुरुजींची नात, त्या आहेत. जयश्रीताई आहेत, बुलढाण्याच्या आहेत. निरगुडे सर आहेत, लातूर. फरकंदकर ताई आहेत, एक गंगाखेड वगैरे इकडचे. सरजे सर आहे, की ते ऐकणारी मंडळी, चाणाक्ष मंडळी. विकास भावठाणकर, म्हणजे भावठाणकर कुटुंब, हे सगळं ते आहेत. जगदीश पाटील, हे चाणाक्ष श्रोता वृत्ती प्रभाकराचा, निष्कर्मी सिद्धीचा बोललाच नाही कधी. पण हे सुद्धा मंडळी आहेत, कुटुंबासहित ही मंडळी आहेत. संध्या पोटलवार, म्हणजे हे सगळे पोटलवार परिवार. शुभांगी पंपटवार, परभणी, हे सुद्धा आहेत. पदमवार, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे. शिवराज शेटे सर, हे सुद्धा आहेत. अजून ठरलेली जी मंडळी आहेत, मैनाबाई, हे सगळी मंडळी ठरलेली. अजून एक नाव राहतं, अश्विनी कलकोटे, हे सुद्धा ऐकणारे. काही लोकांना कळतं, काही लोकांना कळतं का कळत नाही हे मला माहित नसतं, पण निश्चित ऐकतात ना, त्यामुळे ह्यांना कळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि जोपर्यंत यांना कळणार नाही तोपर्यंत सांगण्याची प्रतिज्ञा माझी. फक्त विचारलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे. नाही विचारलं म्हणजे माझी पंचायत होईल. त्यामुळं अशी सगळी मंडळी आहेत. आता हे सगळे झाले मोठे. सगळे मोठे मोठे लोक नाही. काही लहान मंडळी सुद्धा, ही माझ्यापेक्षा लहान आहे. मग त्याच्यामध्ये ऐश्वर्या, वैष्णवी, मांडवी, ही सगळी लहान मंडळी. ज्या वयात खरंच ऐकलं पाहिजे त्या वयात ते ऐकतायत. त्यामुळे हे कौतुक आहे. समजलं पाहिजेत का नाही, समजून घेतलं पाहिजे. समजलंय का समजलं नाही, निश्चित काही भाग समजलेला आहे. मला समजलं का समजलं नाही, निश्चित काही भागही मला समजलेला आहे. सगळं समजलंय असं म्हणूच शकत नाही.
त्यामुळे कमी अधिक प्रमाणाने सगळ्यांना हा भाग समजला. अल्पबुद्धी असल्या कारणानं राजुरवार, परभणी हे सुद्धा आहे. हा शिला झाल्या. हा ज्योतिषशास्त्री हे सुद्धा आहेत. ते पाटलांच्या परिवारात सगळेच एका अधिकरणात आणायचे सगळ्यांना. हा चिद्रेवार, श्यामाताई चिद्रेवार हे सुद्धा आहेत. आता ही मोजकीच मंडळी ऐकतात म्हणून नावं घ्यायची. मोजकीच मंडळी ऐकतात कारण का इथला आकडाच आमचा असा आहे. सुरुवातीला 100 होता, अवघड भाग चालू झाला की कमी 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 होत आला. त्याच्यात जे शिल्लक राहिले ते. आता 100 लोक राहिले असते तर तुम्ही समजत एवढंच. कारण का जेवढे श्लोक नाहीत तेवढी मंडळी आहेत. अशी ती सगळी ही मंडळी आहे उपस्थित आहेत. काही नावं इकडे तिकडे शिल्लक राहू शकतात कारण का ही नावं मी नाहीत लिहिली. ही नावं ऐश्वर्याने लिहून काढली काल. त्यामुळे एखाद दुसरं राहिलं तर तिला फोन लावा, तिला बोला. तिचा नंबर आज जाहीर होईल. ती ह्या नंबरवर बोला, हे का नाव आमचं घेतलं नाही. पण ही सगळी मंडळी आहेत यांच्या माध्यमाने. हा भागवत सावकार राहिले, करुणा शोभा राहिले. हे आमच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे लोक आहे. यांचं काय नाव घ्यायचं तसं आईसाहेब सुद्धा ऐकतात आमच्या. घेतलं काय नाव त्यांचं. भागवत सावकार, वाळू सावकार आणि शोभाबाई, करुणाबाई यांची नावं घ्यायची मंडळी नाही. ती यांना काम करावायची लावायची मंडळी. यांचं नाव घ्यायचं नसतं. यांचं नाव घेतल्यावर बाजूला पडतात. मग बाजूला नाही, ते वर राहतात इथं. त्यामुळे ही सगळी मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आज ग्रंथ पूर्ण होतोय. चातुर्मास्याच्या नियमाप्रमाणे चातुर्मास्यात ग्रंथ पूर्ण व्हावा, या चातुर्मासात पूर्ण व्हावा अशी इच्छा असल्यामुळे हा ग्रंथ आज पूर्ण होतोय. झालेली ही सगळी सेवा श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या चरणी, श्रीमदाद्य सुरेश्वराचार्यांच्या चरणी, सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या चरणी, दत्तात्रेयाच्या चरणी, माय माऊली रेणुकांबेच्या चरणी, गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आणि याच ठिकाणी थांबायचं. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन की जय. जय गुंडा.